कारण मला तुझ्या आज्ञांमध्ये आनंद मिळतो, त्या मला प्रिय आहे. सोमवार 30 मार्च 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी संत योहानाच्या सुवार्तेतील अध्याय 15 वचन 16 निवडले आहे. तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे, जेणेकरून तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे जे काही मागाल ते तो तुम्हाला देईल. शुभ प्रभात मित्रांनो, आपण प्रभूने एका विशेष उद्देशासाठी निवडलेलो आहोत. या वचनावर आपण ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचा विषय आहे, त्याने आपल्याला निवडले. येशू आपल्या आणि त्याच्या शिष्यांमधील तसेच त्याच्या लोकांमधील नात्याबद्दल बोलत होता. तो म्हणाला, मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही त्याच्या फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो तो बळकट होईल आणि पोसला जाईल, ज्यामुळे तो फळ देईल. आणि या वचनात तो म्हणतो, मी तुम्हाला निवडले, तुम्ही मला निवडले नाही. तो त्यांच्याशी मित्रांप्रमाणे बोलतो, सेवकांप्रमाणे नव्हे. तो म्हणतो की मित्र इतके प्रेमळ असावेत की ते एकमेकांसाठी आपले जीवन देण्यासही तयार असावेत. ते इतके प्रेम करावेत की ते आपले जीवन अर्पण करण्यास तयार असतील. हीच खरी मैत्री आहे ज्याबद्दल येशू बोलतो. तो आपल्या सर्व शिष्यांना मित्र म्हणतो, सेवक नव्हे. आणि मग तो म्हणतो की त्याने त्यांना एका उद्देशासाठी निवडले आहे, जेणेकरून त्यांनी जाऊन फळ द्यावे आणि ते फळ टिकावे. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला एका विशेष उद्देशासाठी निवडले गेले आहे. आपण प्रभूला निवडले नाही, प्रभूने आपल्याला जाणून-बुजून एका विशिष्ट उद्देशासाठी निवडले आहे. आणि आपल्या आयुष्याचे कार्य म्हणजे देवाने आपल्यासाठी काय ठेवले आहे आणि प्रभूने आपल्यासाठी कोणता उद्देश ठेवला आहे हे शोधणे आणि ते पूर्ण करणे. त्यामुळे जेव्हा आपण निवडले जातो, तेव्हा आपल्यावर बाहेर जाऊन फळ देण्याची जबाबदारीही सोपवली जाते आणि ते फळ टिकले पाहिजे. येशू याच गोष्टीबद्दल बोलतो आणि मग तो म्हणतो की आपण त्याच्या नावाने जे काही मागू ते दिले जाईल. याचा अर्थ असा की जर आपण त्याला शरण गेलो, आपल्या जीवनात त्याला स्थान दिले आणि आपण फळ दिले, तर आपण प्रभूसमोर केलेल्या सर्व प्रार्थना पूर्ण होतील. चला, आपण स्वतःला त्याच्या स्वाधीन करूया, जबाबदारी स्वीकारूया आणि प्रभू आपल्याकडून जे अपेक्षित आहे ते करूया. प्रार्थना. कृपाळू देव, स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या आशीर्वादांसाठी तुझे आभार मानतो. आम्हाला मदत कर. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.